जसं तुम्ही म्हणालात एक व्यक्ती आली, त्यांनी पुढच्या टप्प्यापर्यंत तर मला असं वाटतं कुठून तरी स्वामीच तुम्हाला ती ती अज्ञात शक्ती कार्यरत होतीच ना? त्यांचं वाक्यच आहे ना, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. सो ते कुठल्या ना कुठल्या रूपात तुमच्या पाठीशी असतातच ते. आणि माझं मगाशी म्हटलं की प्रयत्न करा, प्रयत्नांना यश कसं येईल हे मी बघेल, पण प्रयत्न करा. सो प्रयत्न करतोय, करत राहीन. असं कधी होतं का? आता लोकं म्हणजे हे होतंच आपल्याकडे व्यक्तिपूजा असतेच, की लोकं इतक्या सगळ्या एपिसोड्स नंतर असं बोलवतात का, की "अहो जरा या आमच्या घरी, कोणाला बरं नाहीये, हात ठेवा." असं खरंच म्हणजे करतात का? म्हणजे साहजिकच आहे. हां, हां, हां. नाही असं नाही होत. पण लोकांचं काय होतं ना, आज मी स्वामींची भूमिका करतोय म्हटल्यावरती अ, बऱ्याचदा असं होतं की लोकं भेटले की नकळतपणे नमस्कार करण्याकरता पुढे होतात. पण मी कायम हेच सांगतो की नमस्कार हा स्वामींना करा आणि माझ्यावर कलाकार म्हणून प्रेम करा. अरे वाह! कारण म्हणजे माझी ती पात्रता नाही आहे की तुम्ही मला नमस्कार करावा. मी त्यांची भूमिका साकारण्याचा फक्त प्रयत्न करतो आहे. त्यात मी 100% करतो आहे असंही म्हणत नाही मी. मी प्रयत्न करतो आहे फक्त ती भूमिका साकारण्याचा. म्हणजे जे स्वामी मला दिसले आहेत वाचनातून किंवा अनुभवातून किंवा थोरा मोठ्यांच्या ऐकण्यातून, ते आज मी तुमच्यासमोर सगळं मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यामुळे नमस्कार फक्त त्यांना करा, ते फार मोठे आहेत. आणि मला कलाकार म्हणून भरभरून प्रेम करा बस. मग आता हे हे अजून म्हणजे एक इनसाइड इन्फॉर्मेशन विचारते. अजून किती भाग चालणार आहे मालिका? हे कोणालाच माहिती आहे, स्वामींना माहिती आहे फक्त. हे बरोबर आहे. फक्त स्वामींना माहिती मला आहे. तुम्ही त्यांना विचारा. म्हणजे अजून तुमचा तसा काही पुढचा प्लॅन नसेल ना, की जसे स्वामी नेत आहेत तसे ते करत राहायचं. एक्झॅक्टली असं पण नाही. अजून आणि कुठून खूप लीला विचारणा बाकी होते आहे. का दुसऱ्या कुठल्या हो. बऱ्याच विचारणा फिल्म्समधनं किंवा बऱ्याच विचारणा होतात. पण मध्ये काही कारणास्तव म्हणजे तारखांमुळे, कारण शूटिंगचं पण खूप जास्त बिझी असल्यामुळे मध्ये शक्य झालं नाही. पण तरी माझं मध्ये एक व्यावसायिक नाटक मी केलं. हो ह्याच्यातनं वेळ काढून हो. कुठलं? चूक भूल द्यावी घ्यावी. चूक भूल द्यावी. दिलीप प्रभावळकर सरांचं नाटक आहे. हां हे त्यांनी लिहिलेलं नाटक आहे. जे ते नाटक स्वतः एक 25 वर्षांपूर्वी ते स्वतः करायचे, ते स्वतः परफॉर्म करायचे आणि जो रोल ते करायचे तो रोल मी करत होतो. ओ हां. म्हणजे तो नाटकाचा किडा अजून गेला नाहीये. नाही, कसं काय, नाटक हे कुठल्याच कलाकाराच्या आयुष्यातून जाऊ शकत नाही. नाटकच तुम्हाला उभं करतं कलाकार म्हणून. आणि नाटक हे तुम्हाला, म्हणजे माझं तर असं म्हणणं आहे ना की जोपर्यंत मी या क्षेत्रात काम करतो आहे, मला एक नाटक पॅरलली करत राहायचं आहे. कारण नाटक तुम्हाला जिवंत ठेवतं आणि तुम्हाला ते कायम ना ऑन युअर टोज तुम्ही असतात नाटक करताना कायम. लाईव्ह आहे ना ते. लाईव्ह आहे, रिटेक नाही, काही नाही, लाईव्ह ऑडियन्स आहे. आणि बऱ्याचदा ना ऑडियन्सप्रमाणे तुम्हाला तुमचं काय म्हणतात त्याला, परफॉर्मन्स पण बदलावा लागतो. त्यांच्या रिॲक्शनप्रमाणे. येस. कसं असतं ना, आता चूकभूलबद्दल सांगतोय तुम्हाला की एखादं करून दाखवा ना. चूकभूलमध्ये हां ना एक हे होतं. मी तुम्हाला एक गोष्ट, आधी तुम्हाला एक बॅकग्राऊंड सांगतो मी आणि मग सांगतो की चूकभूल बेसिकली एक नवरा बायकोची गोष्ट आहे ती. आणि गोड नात्यांची मिश्किल गोष्ट असंच त्या नाटकाचं एक टॅगलाईन होती ती. सो नवरा बायकोची गोष्ट आहे ती. आणि जिथे नवरा बायकोला एका पॉईंटला सांगतो की आता माहीत नाही आता आयुष्य आता कुठल्या टप्प्यावर आलं आहे. कारण नाटकात मी 2 एज ग्रुप प्ले करायचो. एक 80s मधलं 75-80s एक एज ग्रुप प्ले करायचो मी आणि एक 35मधले एज ग्रुप प्ले करायचो. असे 2 हे करायचो. सर म्हातार वयामध्ये नवरा बायकोला सांगतो की आता म्हणे काय कुठल्याही क्षणी आता काही होऊ शकतं, मी काही कधी पण जाऊ शकतो. पण ते जाण्याच्या आधी माझ्या आयुष्यातल्या काही गोष्टी आहेत म्हणे ज्या मी तुझ्यापासून लपवून ठेवल्या आहेत आणि त्या आता मला तुला सांगायच्या आहेत म्हणे, असं नवरा बायकोला म्हणतो. तर ती म्हणते की आता काय एवढी वर्ष गेली, आता कशा सांगता, नका सांगू. नाही म्हणे, जर का ते नाही सांगितलं ना तर कदाचित म्हणे मला माहीत नाही, मला शांती मिळणार नाही. बरं ठीक आहे सांगा. आणि मग ना एक एक करून एक एक गोष्ट उलगडायला सुरुवात करतात. आणि ती प्रत्येक गोष्ट शॉकिंग असते बायको करता आणि ऑडियन्स करता ती कॉमिक असते बेसिकली. मग त्यांच्या आयुष्यातल्या काही काही गोष्टी जसं की एखादा डायलॉग म्हणून दाखव. हां. तर ते त्यात काय होतं ना, त्यांची एक मैत्रीण असते. राजाभाऊ नावाचं कॅरेक्टर आहे त्याच्यामध्ये. तर राजाभाऊंची एक जुनी मैत्रीण त्यांना एकदा घरी भेटायला येते आणि यांची बायको घरी नसते तेव्हा राजाभाऊंची. तर ते तिला म्हणतात मैत्रीण, तू कसं काय एवढं रात्री आलीस? ते म्हणते भेटायला आहे तुला. ती म्हणते बरं पण माझी बायको आली तर म्हणे ती फार संशय आहे, तिला उगाच म्हणे सगळं ते हे होईल, मग ती खूप वेगळा अर्थ काढेल या गोष्टींचा, तर तू जा म्हणे, जा. तर ही जायला आणि बायको यायला अशी एकच वेळ होते. आणि मग राजाभाऊ हिला लपवत आहेत प्रत्येक वेळी, बायकोपासून लपवत आहेत तिला की घरात नाहीच आहे आणि बायकोशी पण डील करतायत.
आणि मग बायकोला मध्येच हिचा आवाज येतो मैत्रिणीचा, आणि मग ती म्हणते की मला आवाज आला कसला तरी. अगं नाही, घरात कोणीच नाही आहे, फक्त तू आणि मीच आहे. नाही, मला आवाज आला. अच्छा, तो प्रतिध्वनी असेल किंवा तो प्रतिकार ध्वनी असेल असं म्हणून तिला ते प्रत्येक वेळेस गंडवतात. आणि मग एका पॉईंटला ती म्हणते नाही नाही नाही, मला आवाज आला. आणि तिकडे ना माझं एक सलग एक मोठं वाक्य आहे पूर्ण, ते मी कायम म्हणजे ते म्हणतो मी ते. आता फक्त मला ते किती पटकन आठवतं आहे कारण त्याला बरेच गॅप पडली. तर ते तिला म्हणतात, राजाभाऊ तिला समजवतात की काय ना म्हणे, सूर्य आता पृथ्वीच्या भोवती 412 अंशात फिरतो आहे. म्हणजे सूर्य आता विषुववृत्त ओलांडून कर्कवृत्ताच्या वायव्येला जातो आहे आणि चंद्र आता अक्षांश रेखांशाच्या उत्तर ध्रुवावर परिक्रमा पूर्ण करत असताना उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव येथील गुरु, शुक्र, शनी, रवी या ग्रहांकडे गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे आकर्षित झाल्याने भरती आणि ओहोटी सुरू होते. आणि ग्रहमालिकेतील इतर ग्रह म्हणजे युरेनस आणि नेपच्यून, स्थलीय ग्रह ज्याने प्रकाशगंगा दूर आहेत आणि बाह्य ग्रह ज्याने आकाशगंगा दूर आहेत. तर जेव्हा ग्रह आणि उपग्रह यांच्यामध्ये हायड्रोजन आणि नायट्रोजन यांच्यामार्फत वरच्या आदानप्रदान सुरू होते. आणि मगाही सांगितल्याप्रमाणे ध्वनी म्हणजे आवाज. तर हा ध्वनी निर्माण करणारी निर्जीव वस्तू म्हणजे खुर्ची, टेबल, कपाट, पलंग, पंखा. तर ह्या निर्जीव घनवस्तूंची विशिष्ट प्रकारची रचना असताना या निर्जीव वस्तूच्या कुठल्याही सजीव म्हणजे तुझ्या सगळ्या सामान्य माणसांच्या संपर्कात येतात तेव्हा प्रतिध्वनी निर्माण होऊ शकतो. आणि मूळच्या तुझ्या मुखात ध्वनी लहरींच्या विचाराने आणि सृजनशीलता ध्वनीपटलावर विशेष औषध केला प्रहार जाऊन तो ध्वनी जेव्हा आपला स्वादुपिंडातून कर्णनलिकेत परावर्तित होतो तेव्हा प्रतिकार ध्वनी निर्माण होऊ शकतो. बापरे, हे सगळं आणि पाठ केलं. हा, हे असं सलग भलं मोठं वाक्य असं यायचं ते. बापरे, म्हणजे आता तरी मी खूप दिवसांनी म्हटल्यामुळे हे आलं. नाही, पण हे पाठ केलं एवढं सगळं. हो. आणि हे म्हटल्यावर जो काही समोरून लाफ्टर यायचा आणि रिस्पॉन्स यायचा. बरं, फक्त इकडेच थांबायचं नाही. हे झालं की प्रत्येकाला म्हणायचं सगळ्यांना कळालंय. तो म्हणतो हो बरोबर. ज्यांना नाही कळलंय त्याने तर पुढच्या प्रयोगाला परत समजवतो म्हणून. आणि मग ती असायची वरती, तुला कळलंय? ती म्हणजे नाही. बरं, तू सगळ्या प्रयोगांना नाही मग असं म्हणून मग ते धमाल यायची, मजा यायची पण नाटक करताना. आणि मी म्हटलं ना मगाशी, काय तुम्हाला प्रयोगागणिक तुमचा परफॉर्मन्स बदलावा लागतो. म्हणजे आज माझ्या एखाद्या वाक्याला ह्या ऑडियन्सचा लाफ्टर येतो आहे, पण दुसऱ्या ठिकाणी प्रयोग म्हटलं का वेगळ्या ठिकाणी प्रयोग करतो ना, तिकडे त्याच पंचला लाफ्टर येईलच असं काही सांगता येत नाही. तिकडे कधी कधी जे पंच इकडे नाही वाजले तिकडे वाजतात, असंही होऊ शकतं. सो तुम्हाला ते कळलं पाहिजे की ऑडियन्स आज कुठल्या म्हणजे त्यांना काय आवडतं आहे, फ्लेवर कुठला आवडतो आहे. मग त्याप्रमाणे थोडं तुम्हाला ते तुमच्या परफॉर्मन्समध्ये बदल करून आणि मग त्यांना कसं छान, कारण तुमचं टार्गेट काय मेन, तर ऑडियन्सही छान एंटरटेन झालं पाहिजे. म्हणजे जो व्यक्ती आज तुमचं नाटक बघण्याकरता एक 500 रुपयाचं तिकीट काढून आला आहे, त्याचा वेळ खर्च करून आला आहे आणि काहीतरी अपेक्षा घेऊन आला आहे, सो तो थिएटरहून बाहेर पडताना तो छान आनंदी झाला पाहिजे आणि त्याला समाधान वाटलं पाहिजे की मी आज एक छान कलाकृती पाहिली. सो रिझा हे मेन मोटो आहे ना, हे एंटरटेनमेंट हे खरं तर मूळ साधन म्हणजे मेन कारण आहे. सो प्रेक्षक एंटरटेन छान झालं पाहिजे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.